नमस्कार मित्रांनो, मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही युट्यूब व्हिडिओची थंबनेल बघितलीच असेल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला घर बसल्या तुम्ही स्वतः ग्रॅच्युइटी फॉर्म कसा भरू शकतात, त्याच्यासाठी अर्ज कसा करायचा आहे व त्याच्यासाठी लागणारे कागदपत्र व ती ग्रॅच्युइटी जी आहे ती किती दिवसामध्ये मिळणार आहे तुमच्या बँक खात्यामध्ये आणि सोबत किती रुपयाची ग्रॅच्युइटी आहे ती मिळते, ही संपूर्ण जी माहिती आहे मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. कारण की हा खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो, आणि हा खूप मोठ्या कामगाराच्या मनामध्ये प्रत्येक वेळेस येतो जेव्हा पण ते नवीन ठिकाणी जॉईन करतात. इथं ग्रॅच्युइटी मिळते का व ही जी ग्रॅच्युइटी आहे मिळते व कधी मिळते. आता मित्रांनो, नवीन नियमामध्ये बदल झाल्यानंतर ही जी ग्रॅच्युइटी आहे तुम्हाला प्रत्येक वर्षाला मिळणार आहे. आता आपण ही सविस्तर माहिती पुढे बघणार आहोत. त्या अगोदर आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि सेव्ह करा आणि तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करून द्या. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम आता इथे भरावा लागतो म्हणजेच फॉर्म नंबर F. हा कंपल्सरी आहे मित्रांनो. आता हा भरला त्याच्यानंतरच तुम्हाला ग्रॅच्युइटी मिळते. आता मी तुम्हाला पुढे सांगणार आहे बाकीच्या प्रोसेस. तर पहिले आपण जो फॉर्म नंबर F आहे तो भरून घेणार आहोत. आता इथं दिलेलं आहे नॉमिनेशन डिटेल. आता टू म्हणजे जिथं तुम्ही काम करत आहात त्या संस्थेचं नाव, त्या कंपनीचं नाव इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, नेम इन फुल हिअर. तर इथं तुम्हाला स्वतःचं नाव पूर्ण याच्यात टाकायचं आहे. जसं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव हे टाकून घेतल्यानंतर थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आता इथं काय नॉमिनीची जी आहे डिटेल टाकायची आहे. आता इथं जागा कमी आहे त्यामुळे तुम्ही काय करू शकता, तर इथं नॉमिनी इथं पहिले नाव, त्यांचं मधलं नाव आणि त्यांचं शेवटचं नाव हे टाकून त्यांचं इथं रिलेशन काय आहे, तुमचे हजबंड, वाईफ, फादर, मदर हे रिलेशन टाकू शकतात. एज ऑफ नॉमिनी मध्ये त्यांचं वय टाकू शकतात आणि जन्मतारीख पण तुम्ही इथं टाकू शकतात. आता शेअर्स किती द्यायचे आहेत त्यांना. जर तुम्हाला 2 नॉमिनी लावले तर 50-50% तुम्ही टाकू शकतात. एक नॉमिनी लावलं तर इथं 100% पण तुम्ही त्यांना शेअर देऊ शकता. असं काही टाकायचं आहे, पुढे असं करून हा फॉर्म भरायचा आहे. आता हा फॉर्म कुठे सबमिट करायचा आहे हे पण आपण पुढे बघणारच आहोत. तर त्याच्यानंतर खाली यायचं आहे, दुसरं जे पेज आहे ते आलेलं आहे. आता इथं वरती बाकीची जी माहिती आहे बेसिक तुम्हाला बघायला भेटत असेल. आता खाली काय करायचं आहे, इथं तुमच्या गावाचं नाव, इथं तुमचा जिल्हा टाका, तालुका टाका, पोस्ट ऑफिस कोणतं आहे ते टाका. त्याच्यानंतर इथं खाली तुमची सिग्नेचर करायची आहे, तुमचं ठिकाण टाकून डेट टाकायची आहे. आता डिक्लेरेशन बाय विटनेस. आता आपल्याला 2 जे विटनेस लागणार आहे, गॅरंटेड लागणार आहे. तर इथं तुम्हाला 2 जणांचे नावं टाकायचे आहे. त्याच्यानंतर इथं त्यांच्या सही घ्यायची आहे. त्याच्यानंतर परत इथं प्लेस कुठं राहतात ते आणि ज्या दिवशी फॉर्म देणार आहे त्या दिवशीची तारीख इथं टाकून घ्यायची आहे. आता सर्टिफिकेट बाय एम्प्लॉयर. इथं बाकीची जी माहिती आहे ते तुमचे एम्प्लॉयर भरून घेत असतात. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, थोडं खाली यायचं आहे. इथं तुम्हाला तुमची सही करून द्यायची आहे. आता मित्रांनो, हा झाला फॉर्म नंबर F. आता तुम्हाला याचा क्लेम कधीपर्यंत मिळतो, याच्यासोबत तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लावायचे आहे आणि हा फॉर्म तुम्हाला कुठे सबमिट करायचा आहे हे फक्त 2 मिनिटात सांगणार आहे. व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आता मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम ही माहिती पाहिजे तरच तुम्हाला ज्या पुढच्या गोष्टी आहेत ते कळणार आहे. आता प्रत्येक वर्षी ग्रॅच्युइटी मिळत असते मित्रांनो. पहिले 5 वर्षाला मिळत होती, आता प्रत्येक वर्षी मिळणार आहे. आता इथं काय अपडेट आलेलं आहे, 2025-26 मध्ये काही बदल करण्यात आलेले आहे लेबर कोड्स मध्ये. यामुळे ही जी ग्रॅच्युइटी आहे आता प्रत्येक कामगारांना प्रत्येक वर्षी मिळणार आहे. आता इलिजिबिलिटी काय राहणार आहे, हे प्रत्येक कामगारांना ही दिल्या जाणार आहे. पहिले सतत 5 वर्ष काम करायचं त्याच्यानंतर ग्रॅच्युइटी मिळत होती, पण आता हे मध्ये बदल झाले. आता प्रत्येक 1 वर्षामध्ये सतत सेवा पूर्ण झाली तर ही ग्रॅच्युइटी मिळणार आहे. त्याच्यानंतर हे जे आहे हे कंपल्सरी लागू केलेलं आहे सर्वांना. आता हे कसं असतं मित्रांनो, तुम्हाला याचा जो क्लेम आहे तो 30 दिवसाच्या आतमध्ये देणं हे कंपनीला बंधनकारक असतं याच्या नियमानुसार. आणि जर उशीर केला तर त्या ग्रॅच्युइटीला तुम्हाला 10% व्याज दिलं जातं. तर असा काही नियम आहे आणि तो सर्व कामगारांसाठी चांगला आहे. ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर लगेच कमेंटमध्ये कमेंट करा आणि या व्हिडिओला लाईक करून ठेवा. आता ग्रॅच्युइटीची गणना म्हणजे ग्रॅच्युइटी कशी तुम्हाला करावी लागते, म्हणजे त्याची कॅल्क्युलेशन किंवा त्याची टोटल कशी करायची आहे. आता तुमची जी सॅलरी असते त्याला आहे का 15 ने गुणावं लागतं आणि किती वर्ष सर्व्हिस झाली आहे त्याच्यानंतर तुमची 1 वर्ष सर्व्हिस झालेला असेल, त्याच्यानंतर तुम्हाला जेवढी पण सर्व्हिस झाली त्याला भागाकार 26 न करावा लागतो. म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला लास्ट जे सॅलरी आहे म्हणजे शेवटच्या महिन्यातली त्याच्यामध्ये एक बेसिक सॅलरी असते
ती धरून प्लस DA त्यामध्ये समावेश असतो. याशी तुम्हाला 6 महिने ते 1 वर्ष पूर्ण धरले जाते. इथे बघू शकतात जे एक्झाम्पल म्हणून कॅल्क्युलेशन पण देण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काही कॅल्क्युलेशन करू शकता. आता तुम्हाला जे कागदपत्र आहेत आवश्यक ते कसे लागणार आहेत? तर आधार कार्ड, पॅन कार्ड लागणार आहे, बँक खात्याचा तपशील लागणार आहे आणि तुम्ही जर काम सोडलं तर तुम्हाला रिव्हिलिंग लेटर ते लागणार आहे किंवा जे प्रमाणपत्र असतं ते लागत असतं. आता हा फॉर्म भरल्यानंतर हे कागदपत्र व त्या फॉर्मला हे जोडायचे आहेत. हे कागदपत्र जोडल्यानंतर तुम्हाला ते तुमचे जे HR असते त्यांच्याकडे द्यायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे पैसे आहेत 30 दिवसाच्या आतमध्ये तुमच्या डायरेक्ट बँक खात्यावरती दिले जातात. जर 1 महिन्याच्या आत आले नाही तर त्याला 10% व्याजदर लागत असतो मित्रांनो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो, ही काही सर्व कामगार मित्रांसाठी अपडेट होती. ही जर अपडेट आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ आतापर्यंत बघितला असेल तर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या YouTube चॅनलवरती येत राहतात. त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.